Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdar SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या चॅप्टरमध्ये डॅनियल सेलचं कन्स्ट्रक्शन वर्किंग केमिकल रिएक्शन्स हा पार्ट बघितलेला होता की ज्याच्यामध्ये आपण हे सांगितलेलं होतं की झिंक इलेक्ट्रोड इज डिप्ड इन टू द इट्स ओन आयनिक सोल्युशन दॅट इज इन 1 molar ZnSO4 solution. In another half cell, copper electrode is dipped into the 1 molar its own ionic solution, that is 1 molar copper sulfate solution. These electrodes are connected externally through voltmeter. These two half cells are connected by using salt bridge. आणि याच्यामध्ये ज्या सगळ्या रिएक्शन घडतात त्या रिएक्शनमुळं कशा प्रकारचं एक पोटेन्शियल तिथं क्रिएट होतं याच्याबद्दलचं डिस्कशन आपण लास्ट लेक्चरमध्ये केलेलं होतं. इन टुडेज लेक्चर आपण काय बघणार आहोत तर हे इलेक्ट्रोड पोटेन्शियल नेमकं कसं क्रिएट होतं, सेल पोटेन्शियल म्हणजे नेमकं काय, स्टँडर्ड सेल पोटेन्शियल नेमका काय प्रकार असतो, याच्या व्यतिरिक्त कॉन्सन्ट्रेशन आणि पोटेन्शियल या दोघांच्यातलं रिलेशन सांगणारं नर्ड्स इक्वेशन काय आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन कसे करायचे आणि न्यूमेरिकलचा काही पार्ट याच्याबद्दलचं डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं करूया. सो फर्स्ट, व्हॉट इज इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय याच्याबद्दल आत्ताच आपण सांगितलं की 2 हाफ सेल घेतलेले होते की ज्या 2 हाफ सेलमध्ये एका सेलमध्ये झिंक रॉड इमर्स केलेला होता आणि दुसऱ्यामध्ये कॉपरचा इलेक्ट्रोड इमर्स केलेला होता. इथं आपण ZnSO4 सोल्युशन घेतलं आणि हा कॉपर इलेक्ट्रोड ज्याच्यामध्ये डीप केलेला होता तो होतं कॉपर सल्फेटचं सोल्युशन आणि दोन्ही सेल एकमेकाला एक्सटर्नल सर्किटनं जोडलेलं होतं. आता हा जो इलेक्ट्रोड आहे झिंकचा त्याच्यावरती आपण सांगितलं की ऑक्सिडेशनची रिएक्शन घडली आणि ही जी ऑक्सिडेशनची रिएक्शन घडली त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन जनरेट झाले आणि हे इलेक्ट्रॉन एक्सटर्नल सर्किटनं कॉपरच्या बाजूला गेले आणि तिथं कॉपर +2नं ते इलेक्ट्रॉन गेन केले, म्हणजे त्या बाजूला आपल्याला रिडक्शन झालेलं लक्षात येईल. म्हणजे एका इलेक्ट्रोडवरती झालं ऑक्सिडेशन, दुसऱ्या इलेक्ट्रोडवरती झालं रिडक्शन आणि हे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असताना त्या इलेक्ट्रोडच्या सरफेसवरती जे पोटेन्शियल क्रिएट होतं त्या पोटेन्शियलला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणून ओळखलं जातं. म्हणून इथं डेफिनेशनच्या बाबतीमध्ये आपण असं म्हणतोय, potential difference established due to the electrode half reaction occurring at the electrode surface is the electrode potential. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय मी आत्ताच सांगितलं. सपोज हा एक हाफ सेल घेतला, त्याच्यामध्ये झिंक इलेक्ट्रोड घेतला आणि आपण सांगितलं हा झिंक इलेक्ट्रोड आहे त्याचं ऑक्सिडेशन झालं आणि इट विल फॉर्म Zn+2 इलेक्ट्रॉन. ही रिॲक्शन त्या इलेक्ट्रोडच्या सरफेसवरती घडली आणि ही जी रिॲक्शन घडली त्याच्यामुळं तिथं जो पोटेन्शियल डिफरन्स एस्टॅब्लिश झाला, नवीन पोटेन्शियल डिफरन्स जो क्रिएट झाला त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणून ओळखलं जातं. म्हणजे इलेक्ट्रोडवरती होणारी ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन किंवा रिडक्शन हाफ रिॲक्शन त्यामुळं त्याच्या सरफेसवरती झालेला जो पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणून ओळखलं जातं. सिमिलरली सेल पोटेन्शियल ही टर्म तुम्हाला इथं दिलेली आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणतोय द ओव्हरऑल सेल पोटेन्शियल ऑल्सो कॉल्ड ॲज अ EMF. म्हणजे पूर्ण सेलच्या बाबतीमध्ये जे पोटेन्शियल क्रिएट होतं त्याला आपण इथं EMF असं म्हणणार आहोत. आणि याच्यामध्ये हे जे दोन्ही इलेक्ट्रोड असतील, मग जो ॲनोड असेल आणि जो कॅथोड असेल त्या दोघांचं पण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन झालेलं लक्षात येईल. म्हणजे मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलं की आपण जेव्हा 2 हाफ सेल घेत होतो तेव्हा 2 हाफ सेलमध्ये 2 इलेक्ट्रोड इमर्स करत होतो आणि ह्या 2 इलेक्ट्रोडमुळं जो पोटेन्शियल क्रिएट झाला त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणायचं आणि दोन्हीच्या एकत्रितून जे पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होणार आहे त्याला आपण त्या सेलचा EMF म्हणू शकता किंवा इथं आपण म्हणू शकतो इट इज सेट द सेल पोटेन्शियल. म्हणून इथं आपण थोडक्यात असं सांगतोय द सेल पोटेन्शियल इज अल्जेब्रिक सम ऑफ द इलेक्ट्रोड पोटेन्शियल्स. म्हणजे एखाद्या सेलमध्ये ॲनोडवरती होणारी ऑक्सिडेशनची रिॲक्शन किंवा कॅथोडवरती होणारी रिडक्शनची रिॲक्शन आणि त्या इलेक्ट्रोडवरती झालेलं पोटेन्शियल या दोघांची जर सम केली तर आपण ते सांगणार आहे सेल पोटेन्शियल. म्हणून कुठल्याही सेलच्या बाबतीमध्ये ॲनोड या इलेक्ट्रोडवरती झालेल्या ऑक्सिडेशनच्या रिॲक्शनमुळे तयार झालेलं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा कॅथोडवरती जी रिडक्शन रिॲक्शन झाली त्याच्यामुळं त्याच्यावरती झालेलं पोटेन्शियल इलेक्ट्रोड पोटेन्शियल या दोन्हीची सम जर आपण केली तर आपल्याला पूर्ण सेलचं पोटेन्शियल मिळणार आहे. म्हणून तो थोडक्यात सांगतो सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ॲनोड आणि कॅथोडचं पोटेन्शियलची सम म्हणजे आपण काय सांगणार आहोत सेल पोटेन्शियल. सो
काही गोष्टी रिमेंबर करायच्या तुम्हाला आणि त्याच्यामध्ये सांगितलं जातं वाय कन्स्ट्रक्टिंग अ गॅल्व्हॅनिक सेल फ्रॉम टू इलेक्ट्रोड्स द इलेक्ट्रोड विथ अ हायर स्टँडर्ड पोटेन्शियल इज कॅथोड. आपण पाठीमागं खरं तर हे कन्स्ट्रक्शन वर्किंग बघितलेलं होतं. आता फक्त इकडं लक्षात ठेवायचं आहे की जो हायर पोटेन्शियल असेल तो कॅथोड असतो आणि इट इज डिनोटेड बाय प्लस अँड दॅट विथ लोअर स्टँडर्ड पोटेन्शियल इज ॲनोड अँड डिनोटेड बाय मायनस. द डिफरन्स इन इलेक्ट्रोड पोटेन्शियल बिटवीन ॲनोड अँड कॅथोड इज अ सेल व्होल्टेज. म्हणजे बघा इलेक्ट्रिकल पोटेन्शियल असेल की इलेक्ट्रिकल पोटेन्शियल कुणाचं ॲनोडचं आणि कॅथोडचं यांच्यातला जो डिफरन्स आहे त्याला सेल व्होल्टेज म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो की इथं गॅल्व्हॅनिक सेलच्या बाबतीमध्ये आपण कन्स्ट्रक्शन बघितलेलं होतं, त्याच्याबद्दलची डायग्राम दिलेली आहे. इथं तुमच्या लक्षात येईल की व्हेन गॅल्व्हॅनिक सेल ऑपरेट्स इलेक्ट्रॉन्स आर जनरेटेड ॲट द ॲनोड. मी तुम्हाला हे सांगितलं होतं हा जो झिंक इलेक्ट्रोड आहे तिथं ऑक्सिडेशनची रिॲक्शन होणार आहे आणि इट विल फॉर्म झिंक सॉलिडपासून तयार होणार आहे Zn+2 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं आपल्याला इलेक्ट्रॉन जनरेट झालेले दिसतील. हे जे इलेक्ट्रॉन असतील ते एक्सटर्नल सर्किटून इथं फ्लो दिसतो तुम्हाला आणि तो होणार आहे कॉपरच्या इलेक्ट्रोडकडं. आणि कॉपरचा जो इलेक्ट्रोड जो आपण कॅथोड म्हणतो आहे तिथं हे दोन इलेक्ट्रॉन Cu+2 कडून गेन केले जाणार आहेत अँड इट अंडरगोज रिडक्शन रिॲक्शन टू फॉर्म कॉपर सॉलिड. म्हणून इथं स्टेटमेंट असं दिलं दीज इलेक्ट्रॉन्स मूव्ह थ्रू एक्सटर्नल सर्किट टू द कॅथोड. The cell potential is the force that pushes electron away from anode and pulls them towards cathode where they are consumed. म्हणजे कुठल्याही सेलचं पोटेन्शियल म्हणजे काय असतं तर सेल पोटेन्शियल हा एक फोर्स असतो की जेणेकरून इथं जनरेट झालेले इलेक्ट्रॉन आहेत ते इथून ॲनोडकडून या पद्धतीनं एक्सटर्नली फ्लो होत जातील आणि ते कॉपरच्या बाजूला कॉपर इलेक्ट्रोड जिथं आहे तिथं Cu+2 कडून ते कन्झ्युम केले जातील. हा जो फोर्स आहे त्या फोर्सला आपण EMF म्हणू शकतो किंवा त्याला आपण सेल पोटेन्शियल असं म्हणू शकतो. नेक्स्ट पार्टकडे जातं व्हॉट इज अ स्टँडर्ड पोटेन्शियल. आत्ताच मी तुम्हाला ह्या गॅल्व्हॅनिक सेलच्या बाबतीमध्ये कन्स्ट्रक्शनच्या बद्दल आपण बोललेलो होतो. जर सपोज हा जो सेल आहे त्याच्या बाबतीमध्ये जर आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन हे 1 मोलर इतकं घेतलं असेल, याच्या व्यतिरिक्त इथं एक्सटर्नल प्रेशर हे 1 ॲटमॉस्फेरिक इतकं असेल आणि याच्या व्यतिरिक्त इथलं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असताना आणि सगळे सॉलिड किंवा लिक्विड किंवा गॅस जे यूज केलेलं आहे ते त्याच्या स्टँडर्ड सेटमध्ये असताना तिथं जे पोटेन्शियल क्रिएट होतं त्या पोटेन्शियलला स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हटलं जातं. मी रिपीट करतो, मी तुम्हाला असं सांगतो आहे की एखाद्या सेलच्या बाबतीमध्ये इलेक्ट्रोलाइट जे असतात ते जर 1 मोलर इतक्या कॉन्सन्ट्रेशनचे घेतले असतील तिथं असलेलं प्रेशर आहे ते 1 ॲटमॉस्फेरिक इतकं असेल आणि सगळेजण त्यांच्या प्युअर फॉर्ममध्ये असतील ॲट 25 डिग्री सेल्सिअसला तर त्यांना तिथं जे पोटेन्शियल क्रिएट होतं त्या पोटेन्शियलला स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हटलं जातं. म्हणून इथं स्टेटमेंट दिलं द स्टँडर्ड कंडिशन चूजन आर 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, 1 atmosphere pressure for gases, solid and liquid in pure form and at 25 degree Celsius. The voltage measured under these conditions is called as a standard potential and it is designed as E0. म्हणजे आपण नेहमीचं जे सेल पोटेन्शियल आहे ते फक्त E न डिनोट करणार आहे. पण जर स्टँडर्ड पोटेन्शियल असेल, स्टँडर्ड कधी जर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर इतकं असेल, जर 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर इतकं असेल, प्युअर फॉर्ममध्ये सगळेजण असतील आणि टेम्परेचर हे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 298 केल्व्हिन इतकं जर असेल तर त्यावेळेचं जे पोटेन्शियल आहे ते E0 म्हणजेच स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणून ओळखलं जातं. सो नेक्स्ट पार्टकडे आपण जातो. द स्टँडर्ड सेल पोटेन्शियल इज द अल्जेब्रिक सम ऑफ स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे इथं ते म्हणतात की आत्ताच आपण बघितलं कुठल्याही सेलचं पोटेन्शियल असेल ते तिथं असणाऱ्या ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शनचं जे पोटेन्शियल आहे त्याचं अल्जेब्रिक सम असतं. हे इक्वेशन आपण पाठीमागं बघितलेलं होतं. आता जर हे सगळे जर स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठीचा फॉर्म्युला दिला आहे E0 सेल इज इक्वल टू E0 ऑक्सिडेशन ॲट ॲनोड, E0 रिडक्शन ॲट कॅथोड. या दोन्हीची आपण सम जेव्हा करू तेव्हा आपल्याला पूर्ण सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल इथं मिळू शकतं. आपण नेक्स्ट पार्टकडे जातो. अकॉर्डिंग टू IUPAC कन्व्हेन्शन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड इज टेकन ॲज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. हे फार महत्त्वाचं आहे. IUPAC कन्व्हेन्शननुसार जे रिडक्शन पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं तेच स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ॲन इलेक्ट्रोड म्हणून ओळखलं जातं. हे तुम्हाला माहिती असू द्या. ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणून कन्सिडर केलं जात नाही. तर आपण इथं सांगतोय
की स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं तेच स्टँडर्ड पोटेन्शियल म्हणून ओळखलं जाणार आहे अकॉर्डिंग टू आयुपॅक कन्व्हेन्शन. मग इथं तुमच्या लक्षात येईल की आता आपण सांगितलं की ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट ऑक्सिडेशन ॲट ॲनोड प्लस ई नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. आणि आत्ताच आपण सांगतोय की स्टँडर्ड आयुपॅक कन्व्हेन्शनप्रमाणे आपण रिडक्शन पोटेन्शियल ही टर्म वापरणार आहे. त्यामुळे ई नॉट ऑक्सिडेशनच्या ऐवजी आपण तिथं घेऊ शकता मायनस ई नॉट रिडक्शन. हे तुम्हाला माहिती असू द्या, थोडक्यात एक गोष्ट एक्सप्लेन करतो. सपोज रिॲक्शन आहे झेड एन प्लस टू. इथं तुमच्या लक्षात येईल की इथं तयार होणार आहे झेड एन प्लस टू इलेक्ट्रॉन. इथं खरं तर ऑक्सिडेशन रिएक्शन झाली आणि इथलं पोटेन्शियल हे E0 ऑक्सिडेशन म्हणून आपण ओळखूया स्टँडर्ड सेटमध्ये असताना. अँड इफ इट इज इक्वल टू 0.76 व्होल्ट. जर ही रिॲक्शन आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणून कन्सिडर करायला गेलो तर रिॲक्शन रिव्हर्स होणार आहे आणि त्यामुळं तिथलं जे पोटेन्शियल असेल ते E0 ऑक्सिडेशन न म्हणता ते E0 रिडक्शन होईल आणि त्याची व्हॅल्यू प्लस 0.76 न राहता -0.76 व्होल्ट होणार आहे. म्हणजे E0 ऑक्सिडेशन पोटेन्शियल is equal to E0 reduction potential but with opposite sign. म्हणजे E0 ऑक्सिडेशन पोटेन्शियल हे प्लसमध्ये असेल तर त्याच इलेक्ट्रोडचं E0 रिडक्शन पोटेन्शियल हे मायनसमध्ये असणार आहे किंवा व्हाईस वर्सा हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणून इथं तुमच्या लक्षात येतं E0 ऑक्सिडेशन ॲट ॲनोड इज रिप्लेस्ड बाय -E0 रिडक्शन ॲट ॲनोड. म्हणजे बघा जे ॲनोडवरती रिॲक्शन होणारी ऑक्सिडेशन आहे पण आयुपॅक कन्व्हेन्शननुसार स्टँडर्ड पोटेन्शियल सांगत असताना स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सांगावं लागतं. म्हणून ऑक्सिडेशनच्या ऐवजी जर आपल्याला रिडक्शन घ्यायचं असेल तर इथं साईन बदलला अँड इट बिकम्स मायनस. म्हणजे ॲनोडवरती जी ऑक्सिडेशनची रिॲक्शन झाली त्याचं पोटेन्शियल ई नॉट ऑक्सिडेशन म्हणत असू तर स्टँडर्ड आयुपॅक कन्व्हेन्शनप्रमाणे हे सांगणार आहे आपण मायनस ई नॉट रिडक्शन ॲट ॲनोड. म्हणून आपण मगाशी जर बघितलेलं होतं ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट ऑक्सिडेशन ॲट ॲनोड प्लस ई नॉट रिडक्शन ॲट कॅथोड. इथं ई नॉट ऑक्सिडेशन आहे त्याच्याऐवजी आपण ई नॉट मायनस घेणार आहे रिडक्शन ॲट ॲनोड. म्हणून ही व्हॅल्यू जर इथं पुट केली तर आपल्याला इक्वेशन मिळतं ई नॉट सेल इज इक्वल टू मायनस ई नॉट रिडक्शन ॲट ॲनोड. खरं तर ॲनोडवरती ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली पण आयुपॅक कन्व्हेन्शनप्रमाणे रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं असतं म्हणून इथं मायनस साईन वापरून आपण लिहिलं मायनस ई नॉट रिडक्शन ॲट ॲनोड प्लस ॲज इट इज बाकीचं E0 रिडक्शन ॲट कॅथोड. जर सबस्क्रिप्ट काढला म्हणजे स्टँडर्ड आयुपॅक कन्व्हेन्शनप्रमाणे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हाच स्टँडर्ड पोटेन्शियल असतो. त्यामुळे हा रिडक्शन जर काढून टाकला तर आपल्याला इक्वेशन मिळणार आहे ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट ॲट कॅथोड प्लस मायनस ई नॉट ॲट ॲनोड. म्हणजे ह्या मायनस साईन का तर ऑक्सिडेशन जे होतं ते रिडक्शन फॉर्ममध्ये सांगत असताना आपण मायनस साईन वापरला त्यामुळे आपल्याला ओव्हरऑल म्हणू शकतो ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट ॲट कॅथोड मायनस ई नॉट ॲट ॲनोड. ई नॉट जेव्हा लिहिलं असेल तेव्हा ते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट पार्टकडे आपण जातो आहे. इथं आपण बघणार आहे डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बदलल्यानंतर सेल पोटेन्शियलच्या व्हॅल्यूमध्ये काय बदल होऊ शकतो का याच्यासाठीचं एक इक्वेशन आहे आणि ते इक्वेशन मांडलं आहे नर्ड्स या सायंटिस्टनं. दॅट्स वाय दिस इक्वेशन इज सेट द नर्ड्स इक्वेशन. सपोज आपण एक कन्सिडर करूया की A प्लस बी इट गिव्स C प्लस डी. एचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल ए इतके असतील, बीचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल बी इतके असतील, सीचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल सी इतके असतील आणि डीचे नंबर ऑफ मोल्स स्मॉल डी इतके असतील. तर नर्ड्स इक्वेशन बनतं पूर्ण सेलचं पोटेन्शियल त्याच्या बाबतीमध्ये जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पोटेन्शियल जे असेल ते मायनस RT डिवायडेड बाय NF लॅन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेज टू D डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू B. इथं आपण बघतोय जर कॉन्सन्ट्रेशन बदललं तर सेल पोटेन्शियल कशा पद्धतीनं बदलू शकतं त्यासाठी आपण इक्वेशन बघतोय नर्ड्स इक्वेशन. रिॲक्शन कन्सिडर केली A प्लस बी इट गिव्स C प्लस डी आणि या रिॲक्शनच्या बाबतीमध्ये जर सेल व्होल्टेज आपल्याला डिटरमाइन करायचं असेल तर ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस RT डिवाइड बाय NF लॅन ऑफ C रेज टू C किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ C रेज टू C इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ D रेज टू D डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ A रेज टू A इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B रेज टू B. जिथं
स्मॉल एन हा जो आहे तो मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स असेल, म्हणजे एखादी रिएक्शन घडण्यासाठी किती इलेक्ट्रॉन तिथं पार्टिसिपेट झालेत, लॉस किंवा गेन झालेला तो एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतील. एफ हा फॅरेडे असेल की ज्याची व्हॅल्यू 96500 कुलोम्ब इतकी असते. टेम्परेचर जे असेल ते केल्व्हिनमधलं असेल आणि आर जो असेल इथं असलेला आर जो आहे तो रिडबर्ग्स कॉन्स्टंट किंवा गॅस कॉन्स्टंट म्हणून ओळखला जातो की ज्याची व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर केल्व्हिन पर मोल या पद्धतीनं. म्हणून महत्त्वाच्या पार्टकडे आपण जातो की आपण सांगतोय डिपेंडन्स ऑफ सेल पोटेन्शियल ऑन कॉन्सन्ट्रेशन. आणि जर ई सेलची व्हॅल्यू आपल्याला डिटरमाइन करायची असेल तर हे इक्वेशन नट्स इक्वेशन वापरायचं की ज्याची व्हॅल्यू होते ई नॉट सेल मायनस आर टी डिवाइड एन एफ लॅन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू बी. जर आपल्याला ही लॅनची व्हॅल्यू नको असेल तर लॉगमध्ये कन्व्हर्जन करत असताना आपण तिथं 2.303 मल्टिप्लाय करतो, म्हणून हेच इक्वेशन आपण रिअरेंज करून लिहू शकतो. ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 2.303 आर टी डिवाइड बाय एन एफ लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू सी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू बी या पद्धतीनं. हे इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. याच्यावरती न्यूमेरिकल पार्ट आहे, त्याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन वेगळ्या प्रकारचे विचारलेले लक्षात येतील. सो जर स्टँडर्ड कंडिशनला आपण नट्स इक्वेशनचा विचार करायला गेलो तर आपण म्हणू शकतो ॲट 25 डिग्री सेल्सिअस 25 डिग्री सेल्सिअसला 2.303 आर टी डिवाइड बाय एफची व्हॅल्यू म्हणजे बघा आर हा रिडबर्ग कॉन्स्टंट आहे की ज्याची व्हॅल्यू आपण 8.314 जूल पर केल्विन पर मोल या पद्धतीने घेतलेली आहे. टी टेम्परेचर हे 25 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये 298 केल्विन इतकं असणार आहे. फॅरेडे 96500 कुलोम्ब इतका जर घेतला तर ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर याची व्हॅल्यू येते आहे 0.0592 व्होल्ट. आणि म्हणून पूर्ण सेलसाठीचं इक्वेशन आपण रिअरेंज करू शकतो. ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 व्होल्ट डिवाइड बाय एन. एन म्हणजे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे पार्टिसिपेट होत आहेत ते इंटू लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेज टू सी कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी रेज टू डी डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी रेज टू बी. या पद्धतीने नवीन इक्वेशन आपण कधी जर 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असेल तर आपण इथं व्हॅल्यू असणार आहे 0.0592. का तर रिडबर्ग कॉन्स्टंट हा 8.314 कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर आता आपण फिक्स केलं 25 डिग्री सेल्सिअसला केल्विनमध्ये ते होणार 298 केल्विन. फॅरेडेची व्हॅल्यू 96500 कुलोम्ब जर घेतली तर नवीन इक्वेशन आपण सांगू शकतो ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवाइडेड बाय एन इंटू लॉग टू द बेस 10 सी रेज टू सी डी रेज टू डी डिवाइडेड बाय ए रेज टू ए बी रेज टू बी या पद्धतीनं. जर ऑल कॉन्सन्ट्रेशन्स आर इक्वल टू 1 मोलर म्हणजे ह्या सीचं कॉन्सन्ट्रेशन डीचं एचं आणि बेचं कॉन्सन्ट्रेशन इक्वल असेल अँड इज इक्वल टू 1 देन आपण म्हणू शकता की ह्या सगळ्याची व्हॅल्यू आपल्याला 0 इतकी मिळणार आहे. आणि त्यामुळं आपण फायनल इक्वेशन सांगू शकता ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल. म्हणजे स्टँडर्ड कंडिशन इथं थोडक्यात मेंटेन झाली. 1 मोलर कॉन्सन्ट्रेशनचे इलेक्ट्रोलाइट असताना सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर इतकं असताना ॲटमॉस्फेरिक नियर अबाउट 1 ॲटमॉस्फेरिक इतकं असताना 25 डिग्री सेल्सिअसला कुठल्याही सेलचं पोटेन्शियल हे स्टँडर्ड सेल पोटेन्शियल म्हणून ओळखलं जातं. दॅट्स वाय ॲट दॅट टाईम ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल. त्याच्या पुढचा पार्ट आहे की आपण बघणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ सेल पोटेन्शियल. आता हे जे नट्स इक्वेशन आहे त्याचे ॲप्लिकेशन आपल्याला बघायचे आहेत आणि सेल पोटेन्शियलचं कॅल्क्युलेशन आपण कसं करू शकतो. तर त्यासाठी एक रिएक्शन तुम्हाला इथं एक सेल रिएक्शन दिलेली आहे, एक फॉर्म्युलेशन दिलेलं आहे. कॅडमियम सिंगल व्हर्टिकल लाईन कॅडमियम प्लस 2 ॲक्युएस डबल व्हर्टिकल लाईन कॉपर 2 प्लस ॲक्युएस सिंगल व्हर्टिकल लाईन कॉपर. इथं तुम्हाला माहिती असेल की एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला जो असतो तो नेहमी ॲनोड असतो, राईट साईडला असतो तो कॅथोड असतो. म्हणजे इथं कॅडमियम हा ॲनोड आहे, कॉपर हा कॅथोड आहे. ज्या इलेक्ट्रोलाइटमध्ये डीप केलेलं असतात ते सजेस्ट करण्यासाठी सिंगल व्हर्टिकल लाईन दाखवली जाते की जी सजेस्ट करते डायरेक्ट कॉन्टॅक्ट ऑफ इलेक्ट्रोड विथ इट्स इलेक्ट्रोलाइट. मग इथं कॅडमियमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा CD+2 आहे, कॉपरचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा Cu+2 आहे. आणि आपल्याला या सेलचा आता पोटेन्शियल मेजर करायचा आहे. मग हे पोटेन्शियल मेजर करण्यासाठी ॲनोड आणि कॅथोडवरती ज्या रिएक्शन होतात ऑब्व्हियसली हा ॲनोड आहे आणि हा कॅथोड आहे.
तर ॲनोडवरती होणारी ऑक्सिडेशन रिॲक्शन आणि ह्या कॅथोडवरती होणारी रिडक्शन रिॲक्शन काय असू शकते, तर इथं बघा कॅडमियम आहे, त्याचं ऑक्सिडेशन होणार कारण हा ॲनोड आहे आणि ॲनोडवरती ऑक्सिडेशन रिॲक्शन झाली कॅडमियम, इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म CD+2 इथं दिसतं तुम्हाला. आणि रिडक्शनची जी रिॲक्शन झाली आहे, हे जे 2 इलेक्ट्रॉन म्हणजे आपण कन्सिडर करूया 2 हाफ सेल आहेत, एका बाजूला कॅडमियम आहे, एका बाजूला कॉपर आहे, दोघे एकमेकांना एक्सटर्नल सर्किटनं जोडलेल्या आहेत. ही कॅडमियमच्या ऑक्सिडेशनची रिॲक्शन झाली, 2 इलेक्ट्रॉन जनरेट झाले, हे 2 इलेक्ट्रॉन कॉपरच्या बाजूला गेले आणि इथं या Cu+2नं हे 2 इलेक्ट्रॉन गेन केले, इट फॉर्म कॉपर सॉलिड. त्यामुळं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला ओव्हरऑल सेल रिॲक्शन मिळते आहे आणि ती रिॲक्शन इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. cadmium, it gives cadmium +2 electron, oxidation half reaction. Copper +2 gain these 2 electron to form copper solid, reduction half reaction. And left side जर आपण सम केली तर आपल्याला मिळेल cadmium solid plus copper +2 इलेक्ट्रॉन असतील. इथं cadmium +2 इलेक्ट्रॉन, copper solid जर घेतलं तर इथं +2 इलेक्ट्रॉन असतील. 2 इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल. त्यामुळं आपल्याला ओव्हरऑल सेल रिॲक्शन जी मिळणार आहे ती इथं स्क्रीनवरती cadmium solid plus copper +2 aqueous, it gives cadmium +2 प्लस कॉपर. या ओव्हरऑल सेल रिॲक्शन झाल्यानंतर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे पार्टिसिपेट झालेले आहेत की जे आपण N या नोटेशनला दाखवणार आहोत आणि इथं 2 इलेक्ट्रॉन या पद्धतीनं ट्रान्सफर झालेले लक्षात येतील. दॅट्स वाय हिअर N = 2. द पोटेन्शियल ऑफ सेल इज गिव्हन बाय नट्स इक्वेशन. मग इथं आपलं नट्स इक्वेशन जर वापरलं तर मगाशी आपण नट्स इक्वेशन बघितलेलं होतं. E सेल = E0 सेल minus 0.0592 divided by number of electrons into log of to the base 10 concentration of product divided by concentration of reactant. आता प्रोडक्ट कोण आहे तर कॅडमियम +2 आणि कॉपर सॉलिड. कॉपर सॉलिड असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन विचार करायची गरज नाही आहे. इथं आपण फक्त कॅडमियम +2चा विचार करणार. इथं रिॲक्टंट जो आहे त्याच्यामध्ये कॅडमियम हा सॉलिड आहे आणि कॉपर +2 ॲक्वेस आहे, त्यामुळे याच्याच फक्त कॉन्सन्ट्रेशनचा विचार केला जातो. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशनच्या बाबतीमध्ये आपण इथं लिहू शकता की कॅडमियम +2 म्हणजे हा कॅडमियम +2 डिवाइड बाय कॉपर +2. कॉपर सॉलिडचा किंवा ह्या कॅडमियम सॉलिडचा विचार करायची गरज नाही आहे. जे ॲक्वेस फॉर्ममध्ये असतील तेच कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. त्यामुळे फायनल इक्वेशन बिकम्स E सेल = E0 सेल minus 0.0592 divided by 2 log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते सॉलिडचं घ्यायची गरज नाही आहे म्हणून इथं फक्त CD+2 घेतला डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. हा सॉलिडमध्ये त्यामुळे याचा विचार करायची गरज नाही. Cu+2 तुम्हाला इथं लिहिलं लक्षात येईल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. सिमिलरली आपण पुढच्या पार्टकडे जातो आहे कॅल्क्युलेशन ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. म्हणजे सेल पोटेन्शियल ज्या पद्धतीनं आपण मेजर करू शकतो त्या पद्धतीनं इलेक्ट्रोड पोटेन्शियल आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग नट्स इक्वेशन. सपोज रिॲक्शन दिली आहे Zn+2 सिंगल व्हर्टिकल आहे Zn सॉलिड. आता इथं लक्षात येईल हा सॉलिड आहे आणि हा इलेक्ट्रोलाइट आहे, म्हणजे याचा अर्थ असा हा कॅथोड म्हणून काम करतो आहे. म्हणून इथं जी होणारी रिॲक्शन असणार ती रिडक्शनची. जर आपण असं लिहिलं असतं झिंक सॉलिड सिंगल व्हर्टिकल लाईन Zn+2 ॲक्वियस तर ही रिॲक्शन आपण ऑक्सिडेशनची लिहिली असती Zn+2 इलेक्ट्रॉन. पण हे या पद्धतीने लिहिलं असल्यामुळं इथं आपल्याला रिॲक्शन दिसणार आहे रिडक्शनची. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. Zn+2 विल गेन 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn सॉलिड. मग आता इथं आपल्याला रिडक्शन पोटेन्शियल जे मेजर करायचं आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल बाय युझिंग नट्स इक्वेशन. तर ई सेलच्या ऐवजी आपण इलेक्ट्रोड घेणार आहे. Zn = E0 Zn minus 0.0592 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इथं 2 पार्टिसिपेट झालेले आहेत दॅट्स वाय डिवाइड बाय 2 लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट झिंक सॉलिड आहे. सॉलिड असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन विचारात घ्यायची गरज नाही आहे डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट Zn+2 हा इथं घेतलेला आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण इथं लिहू शकता. दॅट्स वाय फायनल इक्वेशन बिकम्स Zn = E0 Zn प्लस करतो आहे कारण Zn+2 आहे तो इथं वरती गेल्यानंतर हे लॉग आहे ते मायनस होणार आहे. मायनस तर प्लस दिसतं. दॅट्स वाय फायनल इक्वेशन काय दिसतं Zn = E0 Zn प्लस 0.0592 डिवाइड बाय 2 लॉग टू दिस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Zn+2 ॲट 25 डिग्री सेल्सिअस. काही सॉलिड न्यूमेरिकल तुम्हाला दिलेले आहेत त्याच्याबद्दलचं डिस्कशन इथं करूया. इथं दिसतं तुम्हाला कॅल्क्युलेट द व्होल्टेज ऑफ द सेल Sn+2 0.02 मोलर असताना डबल व्हर्टिकल लाईन Ag+ 0.01 मोलर इतकं सोल्युशन आणि Ag सॉलिड. इथं तुम्ही पहिल्यांदा सेल रिॲक्शनचा विचार करायचा. तर हा Sn आहे तो ॲनोड आहे
आणि ए जी हा कॅथोड आहे, कारण ह्याच्या प्रेझेंटेशनमध्ये हा लेफ्ट साईडला, हा राईट साईडला, राईट साईडचा कॅथोड असतो, लेफ्ट साईडचा हा ॲनोड असतो. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला सेल रिॲक्शन मांडायला लागतील. हाफ सेल रिॲक्शन मांडलं तर ओव्हरऑल सेल रिॲक्शन, आणि त्याच्यानंतर नट्स इक्वेशनचा वापर करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. दिलेल्या ज्या गिवन डाटा आहे त्याच्यामध्ये ई नॉट एस एन इज इक्वल टू -0.136 व्होल्ट दिलं, ई नॉट एज इज इक्वल टू 0.800 व्होल्ट इतकं दिलेलं आहे. तर मी आत्ता सांगितलं आपल्याला रिॲक्शन सेलची फॉर्म्युलेशन काय दिलेलं आहे, एस एन सॉलिड कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये, एस एन प्लस टूच्या कॉन्टॅक्टमध्ये, डबल व्हर्टिकल लाईन आहे, ए जी प्लस दिलेला आहे आणि सिंगल व्हर्टिकल लाईन 2 ए जी दिलेला आहे. म्हणजे हा असणार आहे कॅथोड आणि हा असणार आहे ॲनोड. मग ॲनोडवरची ऑक्सिडेशनची रिॲक्शन एस एन विल लुजेस 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म एस एन प्लस टू. म्हणजे एस एन जो आहे इथं तुम्हाला रिॲक्शनमध्ये लक्षात, हा ॲनोड आहे, हा इलेक्ट्रोलाइट आहे. मग एस एन काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे, इट फॉर्म एस एन प्लस टू, इथं ऑक्सिडेशन रिॲक्शन. मग हे इलेक्ट्रॉन ए जी प्लस गेन करणार आहे. मग ए जी प्लस गेन करत असताना इथं लक्षात येईल की ए जी आहे आणि ए जी प्लस आहे, म्हणजे ए जी प्लस विल गेन इलेक्ट्रॉन टू फॉर्म ए जी सॉलिड. पण इलेक्ट्रॉनचा लॉस 2 आहे, त्यामुळे गेन पण 2 करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 2 आपण ह्या इक्वेशनला करायचं. बघा मी काय म्हणतो, एस एननं 2 इलेक्ट्रॉन लूज केले, पण इथं रिॲक्शनमध्ये मात्र ए जी प्लसनं एकच इलेक्ट्रॉन घेऊन ए जी सॉलिड तयार झाला. हे 2 इलेक्ट्रॉन बॅलन्स करण्यासाठी या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं आहे. म्हणजे 2 इलेक्ट्रॉनचा लॉस घेतला तर 2 ए जी प्लस घ्यावे लागतील, 2 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, 2 ए जी तयार होईल. आणि जेणेकरून ओव्हरऑल सेल रिॲक्शन तुम्हाला इथे मिळते आहे. लेफ्ट साईड सम केली, एस एन प्लस हे केलं 2 ए जी प्लस आणि 2 इलेक्ट्रॉन जर घेतले हे या पद्धतीनं, तर आपल्याला हे या पद्धतीनं लेफ्ट साईडला मिळतं. आर एच एसची आपण सम केली, एस एन प्लस 2 इलेक्ट्रॉन 2 ए जी या पद्धतीने जर घेतलं तर इथं तुम्हाला दिसेल 2 इलेक्ट्रॉन आपण एकमेकांना कॅन्सल करतो. त्यामुळं सेल रिॲक्शन तुमच्या लक्षात आलेली असावी, एस एन प्लस 2 ए जी प्लस इट गिव्ज एस एन प्लस 2 ए जी. आता नट्स इक्वेशनचा वापर करून सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेट करत असताना फॉर्म्युला आपण लिहिला, ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 0.0592 डिवायडेड बाय 2 का, तर इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट झालेले 2 आहेत, लॉग टू द बेस 10, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. इथं प्रोडक्ट कोण आहे, एस एन प्लस 2 आणि ए जी. ए जी हा सॉलिड आहे, मग तेव्हा त्याचा विचार करायची गरज नाही, त्यामुळे तुम्हाला फक्त एस एन प्लस 2 दिसेल. इथं डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, रिएक्टंटच्या बाबतीमध्ये एस एन हा सॉलिड आहे, त्यामुळे फक्त याच्याच कॉन्सन्ट्रेशनचा विचार करायचा, ए जी प्लस रेस टू 2. सगळ्यांचे कॉन्सन्ट्रेशन आपल्या इथं दिलेले आहेत, सगळ्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या, म्हणजे ई नॉट सेल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर ई नॉट सेलसाठी आपण ई नॉट एस एन आणि ई नॉट ए जी या व्हॅल्यूचा विचार केला तर इथं तुम्हाला पूर्ण ई नॉट सेलची व्हॅल्यू मिळते 0.8 प्लस 0.136. ई नॉट ए जीसाठी ई नॉट एस एनच्या व्हॅल्यू इथं पुट केला आणि आपल्याला ई नॉट सेल मिळाला 0.936. आणि ही व्हॅल्यू आपण इथं पुट करायची आहे. आपल्याला एस एन प्लस 2चं कॉन्सन्ट्रेशन इथं दिलेलं आहे, आपल्याला ए जी प्लसचं कॉन्सन्ट्रेशन या पद्धतीने इथं दिलेलं आहे. आपण ई नॉट सेलची व्हॅल्यू ई नॉट ए जी मायनस ई नॉट एस एन या पद्धतीने इथं कॅल्क्युलेट केली आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपण फायनली जर ॲन्सरकडे पोहोचायचा प्रयत्न केला तर आपल्याला ॲन्सर मिळतं आहे 0.8679 व्होल्ट या पद्धतीनं. म्हणजे या सेलचं जे पोटेन्शियल आहे ते 0.8679 व्होल्ट इतकं आलेलं लक्षात येतं. आणखीन एक न्यूमेरिकल जो सॉल्व केलेला आहे त्याच्याबद्दल इथं डिस्कस करूया. द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड झेड प्लस 2 ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलर इतकं दिलेलं आहे, सिंगल वर्टिकल झेड सॉलिड इज -0.76 व्होल्ट, कॅल्क्युलेट इट्स पोटेन्शियल. म्हणजे त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेजर करायचं आहे, त्यासाठी पहिल्यांदा रिएक्शन मांडावी लागेल. इथं तुमच्या लक्षात येतं झेड एन प्लस 2 सिंगल व्हर्टिकल लाईन झेड एन आहे. म्हणजे इथं अशी ही रिप्रेझेंटेशन केल्यामुळे इथं रिडक्शन रिएक्शन होते. आपण लिहू शकता झेड एन प्लस 2 इलेक्ट्रॉन इट गिव्ज झेड एन सॉलिड. जर हे आपण झिंक इट गिव्ह सिंगल व्हर्टिकल आणि झेड एन प्लस 2 लिहिलं असतं तर ऑक्सिडेशन रिएक्शन लिहावी लागली असती याच्या उलटी. म्हणजे इथं लिहिलं असतं आपण झेड एन प्लस 2 इलेक्ट्रॉन, पण हे या पद्धतीचं रिप्रेझेंटेशन दाखवल्यामुळे ही रिडक्शनची रिएक्शन आहे आणि त्यामुळं रिएक्शन लिहितो आपण झेड एन प्लस 2 इट गेन 2 इलेक्ट्रॉन, कारण कॅथोडवरती रिएक्शन रिडक्शनची होते, इट फॉर्म झिंक सॉलिड. आपण फॉर्म्युला बघितला नट्स इक्वेशनमध्ये, कुठल्याही इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना ई झेड एन इज इक्वल टू ई नॉट झेड एन मायनस 0.0592 डिवाइड बाय एन लॉग टू दिस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट.
आत्ताच आपण सांगितलं प्रोडक्ट हा इथं सॉलिड फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे इथं कॉन्सन्ट्रेशन 1 इतकं घेतलं. रिॲक्टंट जो आहे तो एकच आहे Zn+2, त्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलर इतकं या पद्धतीने आपण घेऊ शकता. जर E0 Znची व्हॅल्यू आपल्याला -0.76 व्होल्ट इतकी दिली असेल तर ती व्हॅल्यू इथं पुट केली. बाकी हा Zn लॉग टू द बेस 10 1/Zn+2 आहे. तो जर आपण Zn+2 वरती घ्यायचं ठरलं तर हे हे प्लस आहे ते मायनस होईल, त्यामुळे इथं आपल्याला मायनस साईन बदलून इथं प्लस झालेलं दिसतं. E0 Znची व्हॅल्यू -0.76 व्होल्ट. इथं Zn वरती घेतल्यामुळं इथं आपण प्लस घेतला. 0.0592 डिवायडेड बाय 2 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ह्याच्यामध्ये पार्टिसिपेटेड 2 आहेत, त्यामुळं लॉग टू दिस 10 0.02 ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला फायनल आन्सर जे इथं मिळणार आहे ते झिंकचं जे स्टँडर्ड जे पोटेन्शियल ह्या रिएक्शनमध्ये दिसतं ते -0.81 व्होल्ट इतकं. रिमेनिंग पार्ट जो असेल या चॅप्टरमधला त्याच्याबद्दलचं डिस्कशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये करूया.